पुण्यातल्या शिक्रापूर परिसरात बैलगाडा शर्यतीतील वादातून एक धक्कादायक प्रकार समोर आला। सणसवाडीमध्ये एका विना नोंदणी थार कारनं दुचाकीला जोरदार धडक देऊन दोघांना गंभीर जखमी केलंय। सोलापूरमधील शर्यती दरम्यान झालेल्या वादानंतर आरोपींनी फोनवरून धमकी दिली होती आणि या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी संतोष मोडक आणि प्रज्वल मोडक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। शर्यतीचा हा वाद होता आणि त्या दरम्यानच झालेला जो वाद होता त्यामुळे जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। तर या प्रकरणी 2 जणांना आता अटकही करण्यात आलेली आहे। पण पाहतोय दुचाकीला जोरदार धडक दिलेली आहे, मात्र थोडक्यात हा माणूस वाचलेला आहे। तर या हल्ल्या प्रकरणी, या धडके प्रकरणी आता 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। संतोष मोडक आणि प्रज्वल मोडक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। सोलापूरच्या शर्यती दरम्यानचा हा वाद आणि त्याच्या दरम्यानच धमकीचे फोन करून हा जीवघेणा हल्ला करण्यात आला। पण पाहतोय दुचाकीवर 2 लोकही जात असताना त्यांना धडक देण्यात आली आहे। मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते, कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात।